अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडिओ शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमच्या आमच्या। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करते आहे रंग नवे या कार्यक्रमामध्ये। तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। रसिक हो, आपला अध्याय 4 चालू आहे। त्यामध्ये मागच्या सत्रात आपण काय ऐकलं, अर्जुनाने पण फील केलं ना की फक्त श्रीकृष्ण नाही तर त्यांच्याद्वारे ती भगवत शक्ती बोलत आहे। मग त्याने विचारलं ना प्रश्न की तुम्ही इतरांसारखे जन्म घेता का? तेव्हा काय उत्तर होतं की त्रिगुणामय शक्तीने मी प्रकट होतो। प्रकट होणं म्हणजेच अवतरित होणं। आता ह्या खूप वेगळ्या भाषा वाटतात, रोजच्या रुटीनवाली ही लँग्वेज नाही वाटत। साध्या सरळ शब्दामध्ये जसं आजकाल आपण कधी ऐकतो की कुठले एनर्जी प्रवेश केली म्हणतात। आपण म्हणतो ना की एखादी नेगेटिव्ह सोल ती एंटर करते तर ती व्यक्ती त्याच्या मूळ स्वभावापासून वेगळी वागू लागते। ज्याने त्याच्यामध्ये प्रवेश केला आहे, ज्या शक्तीने, मग ती पॉझिटिव्ह असेल, चांगली असेल तर चांगलं कार्य करते, नेगेटिव्ह असेल तर त्रास देते। तुमच्या लक्षात आलं ना? मग ईश्वर हा पण काय आहे, निराकार आहे, पण तो कसा आहे, परम पवित्र आहे आणि त्याची येण्याची वेळ वेगळी आहे। इतर मनुष्य आत्म्यांसारखे, भटकत्या आत्म्यांसारखे ते कुठेही कधीही कोणामध्येही प्रवेश होऊन जे वेगवेगळ्या प्रकारे ॲक्टिव्हिटीज होतात तसं ईश्वराचं नाही आहे। तो ईश्वर आहे। ईश म्हणजे मुख्य आणि वरती राहणारा, म्हणून आपण त्याला उपरवाला म्हणतो। आणि बघताना नजरा आपोआप वरती जातात। उस उपरवाले को मालूम, सबका मालिक एक, त्या वरच्याला माहीत। काही झालं तरी आपण वरती आकाशाकडे बघतो ना, देवाघरी म्हणतो, म्हणजे देवाचं घर कुठेतरी वर आहे। ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्या लक्षात येतं, म्हणजे ह्या स्पष्ट झालेल्या आहेत की ईश्वर जेव्हा अवतरित होतात ती वेळ कुठली। तर अर्जुनाने आता हा प्रश्न पण केला आहे की कधी आणि कसे प्रकट होता तुम्ही। म्हणजे ती शक्ती जी श्रीकृष्ण ही देवात्मा आहे त्यांच्याद्वारे ती निराकार शक्ती म्हणून भगवत शक्ती म्हटलं आहे। तर आज आपण त्याबद्दल ऐकूयात की कधी आणि कसे प्रकट होतात। आणखी काय आपण ऐकलं की संस्कृतमध्ये श्रीकृष्ण म्हणजेच अति आकर्षण मूर्त, आकर्षित करणारी मूर्ती आहे, मूर्त आहे असं म्हणतात ना, अति आकर्षणमय मूर्त। परंतु तो श्रीकृष्ण आहे आणि हे कृष्ण आहेत। म्हणजेच भगवत शक्ती कोण, निराकार परमपिता शिव परमात्मा। आणि त्यासाठीच आपण काय ऐकलंय, शिवासाठी काय म्हटलं जातं, सत्यम शिवम सुंदरम। सुंदरम म्हणजेच अति आकर्षणमय मूर्त, म्हणजेच काय, तो प्रकाशमय आहे, दिव्य ज्योती। कुठलाही प्रकाश लख्ख छान वाटतो ना, ते सुंदर, सुंदरम म्हणजेच काय, तर ही पण आकर्षणमय आहे। म्हणजे दोन्हीही कृष्ण आहेत। कृष्णाचा अर्थ संस्कृतमध्ये असा आहे ना, सो कृष्ण श्रीकृष्ण आहेत ते, आणि हे कृष्ण आहेत म्हणजे परमात्मा शिव। त्यांचंही कसं आहे, ज्योती स्वरूप अखंड, ते सुंदर आहे ना, म्हणजे दोन्हीही कृष्ण आहेत। ते श्रीकृष्ण आणि ही भगवत शक्ती निराकार परमात्मा शिव। समजतंय का रसिक हो? म्हणजेच काय, तर ते श्रीकृष्ण आहेत जे दिसत आहेत आपल्याला, संपूर्ण त्यांचं मुरलीधर आहेत, मोर मुकुटधारी आहेत, पितांबर धारण केलं आहे। आणि कृष्ण म्हणजे परमात्मा शिव, ती निराकार शक्ती, ते दिसत नाही आहेत। ते हे जे दिसत नाहीत ते कृष्ण आहेत
जे दिसत आहेत ते श्रीकृष्ण आहेत आणि दोन्हीही आकर्षण मूर्त आहेत. संस्कृतमध्ये त्याचा जो अर्थ सांगितला तो दोघांसाठी लागू होतो. आणि म्हणूनच अर्जुनाने काही प्रश्न केलेत. ही मिसअंडरस्टँडिंग झाली ना, मग ती क्लिअर होण्यासाठीच अर्जुनाने प्रश्न केलेला आहे. म्हणजे दोन शक्ती काम करत आहेत, श्रीकृष्ण आहेत, त्यांच्याद्वारे ती भगवत शक्ती. तर तुम्ही इतरांसारखे जन्म नाही घेत, म्हणजे श्रीकृष्ण यांच्याद्वारे अवतरित होता, प्रकट होता. मग तुम्ही कधी आणि कसे अवतरित होता असा प्रश्न केलेला आहे ना. आणि तेव्हा भगवंत काय म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य. इथे उत्तर देताना भगवंताने हे भारत असं संबोधित केलेलं आहे. यातही काय आहे समजण्यासारखं, की हे फक्त अर्जुनासाठी नाही तर भारतात राहणाऱ्या प्रत्येक भारतवासीसाठी भगवंत त्या म्हणजे त्या व्यक्तींना उद्देशून भगवंत उत्तर देत आहे. हे भारत म्हणजे प्रत्येक भारतवासीसाठी आहे, हे फक्त एका अर्जुनासाठी नाही. काय म्हणतात भगवंत, की हे भारत जेव्हा जेव्हा परमधर्म आणि परमात्म्याविषयी हृदय म्हणजे मन आपलं भरून जातं ग्लानीने, आपल्याला पश्चाताप जेव्हा होतो याचा अर्थ. आणि जेव्हा अधर्म वाढतो, म्हणजे जे धर्म सोडून लोक आचरण करतात. धर्म काय सांगतो, सुख, शांती, दयाभाव. आज आहे का शांती? आहे, अशांती आहे ना प्रत्येक ठिकाणी. कुठल्याही लेवलला जा, सोशल लेवल, पर्सनल लेवल, ऑफिशियल लेवल, म्हणजे कुठल्याही वेने शेवटी तिथे तुम्ही जर डेप्थमध्ये जाल तर ऑफिसमध्ये काय असतं, कुणाचा स्वभाव कसा असतो, उगीचच कमेंट करणं, नेगेटिव्ह हे करणं, गुण्यागोविंदाने गुणांच्या आपले गुण जे आहेत सात्विक 7 गुण आत्म्याचे, त्या पद्धतीने व्यवहार करूच शकतात ना. पण शक्तीच नाही आहे ना. सुखाने, शांतीने, आनंदाने, प्रेमाने विनाकारण पण क्रिएट करतातच ना अननेसेसरी गोष्टी. म्हणजे कारण नसताना कमेंट होतात, कुणाला दुःख दिलं जातं, कुणाला त्रास दिला जातो, चांगले लोक आहेत त्यांना पण त्रास दिला जातो. अशा गोष्टी घडत आहेत. शांती नाही. प्रत्येकाचा स्वभाव कसा काय, म्हणजे हे तुम्ही समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. सामाजिक स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीने अशांती आहे, कोणी कुठला अराजकता माजवत आहे. म्हणजे हे तुम्हाला समजायचं आहे की अधर्म म्हणजे काय, धर्म सोडून जे आचरण होत आहे. मग जेव्हा वृद्धी होते या सगळ्या गोष्टींची आणि आपल्या मनात पण पश्चाताप भरतो, आपलंही मन हे होऊन जातं की काय चालू आहे, ईश्वर आहेत नाहीत असे काही प्रश्न पडतात. तेव्हा ईश्वर म्हणतात, मी आपल्या स्वरूपाची रचना करतो. म्हणजेच काय, तर एका साधारण वृद्धतनामध्ये ते येऊन आपल्याला प्रकट होतात, त्यांच्याद्वारे आपल्याला समजावतात. निराकार आहेत ना. जसं आत्मा कशी आहे, सूक्ष्म ज्योती स्वरूप, मुखाद्वारे बोलते ना, मुखाचा आधार लागेल अशीच आत्मा नाही बोलू शकत. तसं परमात्मा पण परकाया म्हणजे पर म्हणजे दुसरी काया म्हणजे दुसऱ्या शरीरामध्ये प्रकट होतात. मग तेच आहे ना साधारण वृद्धतनामध्ये, आणि आपल्याला समजावतात. घेते इथे एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा.
ब्रेकनंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. काय चालू आहे रसिक हो? आपण समजून घेतोय ना अधर्म म्हणजे काय, वृद्धी, अधर्माची वृद्धी. अधर्म वाढतो म्हणजेच धर्म सोडून जे आचरण होतं, जे आपले मूळ गुण आहेत 7 गुण, ते सोडून आत्मा आता जे पण व्यवहार करते त्यामुळे दुःख होतं, अशांती होते, सामाजिक लेवल असेल कुठलाही लेवल. मग ईश्वराने काय सांगितलं आहे, भगवंत म्हणतात की तेव्हा तेव्हा मी काय होतो, अवतरित होतो. मग इथे अवतरणाचा अभिप्राय, याचा अर्थ पुनर्जन्म नाही, पुन्हा पुन्हा जन्म. आपण मनुष्य आत्मे, आपण मनुष्य आहोत ना, मनवश म्हणजे मनाच्या वश होऊन कधी कधी चुकीचं कुठलंही कार्य करत राहतो, वाईट चांगलं म्हणजे मिक्स आहे ना, पाप पुण्य सगळंच चालू आहे, सुख दुःख हे चक्र आहेत ज्याच्यामध्ये मनुष्य आत्मा येते, परमात्मा नाही येत. परमात्मा हा फक्त अवतरित होतो, तो पण अधर्माची वृद्धी झाल्यावर. पुनर्जन्म नाही. आपण जन्म मृत्यूच्या चक्रात येत असतो. एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करण्याला जन्म म्हणतात आणि शरीर सोडणाऱ्या क्रियेला मृत्यू म्हणतात. मग आपण जन्म मरणामध्ये येतो, पुनर्जन्म आपले होतात आत्म्यांचे, मनुष्य आत्म्यांचे. परमात्मा येतात आणि अवतरित होऊन अधर्माची जी वृद्धी आहे आणि सत्यधर्माची स्थापना करण्या हेतू प्रकटीकरण करतात. म्हणून तर आहे ना तो श्लोक, यदा यदा हे धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं स्वजाम्यहम्. मग लक्षात आलं, पुनर्जन्म नाही तर पुन्हा आपल्या स्वरूपाला ईश्वर प्रकट करतात. म्हणजे जेव्हा जेव्हा अधर्माची ग्लानी होते, अधर्म वाढतो, तेव्हा ईश्वर काय करतात, प्रकट होतात. जन्म नाही, पुनर्जन्मही नाही, पुन्हा प्रकटीकरण होतं. स्वतःचं जे दिव्य ज्योती स्वरूप आहे ते काय होतं, परकाया प्रवेश करतात. म्हणजेच वृद्ध साधारण तनात परकाया, दुसऱ्याची काया, दुसऱ्या शरीरामध्ये वृद्ध साधारण मनुष्यात्म्याच्या तनामध्ये परमात्मा आपलं स्वरूप प्रकट करतात आणि त्यांच्याद्वारे आपल्याला हे सत्य ज्ञान देतात. कळलं काही? जेव्हा जेव्हा तेव्हा तेव्हा, म्हणजे जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, धर्माची ग्लानी होईल, तेव्हा तेव्हा ईश्वर आपलं स्वरूप प्रकट करतात. मग हे सृष्टीचक्रामध्ये अधर्मग्लानीची वेळ, मग ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत ना. सृष्टीचक्राचं पण तर ज्ञान ईश्वर देतात. जसं आपण मनुष्यात्मे ह्या सृष्टीमध्ये जन्म घेतला आहे, तरी सृष्टीच्या 4 अवस्था आहेत, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, हे चक्र आहे ना. जसं ऋतूंचं चक्र आहे, किती चक्र आहेत, महिन्याचं चक्र आहे, 12 महिने झाले की 1 वर्ष होतं, मग पुन्हा ते चक्र चालू होतं. ऋतूमध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, मग पुन्हा तेच रिपीट होतं. तसंच दिवसामध्ये सकाळ होते, दुपार होते, स्टेजेस आहेत ना. तर सृष्टीची पण एक अवस्था आहे. आता कुठली अवस्था चालू आहे, कलियुग आहे सगळे म्हणतात. कलियुगाला आत्ता कुठे सुरुवात झाली हे समजणं म्हणजे खूप भ्रमात राहणे होय. हत्ती गेला आहे, फक्त शेपूट राहिले. म्हणजे जवळजवळ कलियुग आता चरमसीमेवर आहे. कलियुगाची अंतिम स्टेज म्हणजे रात्र म्हणतात ना, घनघोर रात्र, आणि त्याच्यानंतर मग उषक काळ म्हणजे सकाळ होणार, सूर्योदय म्हणजे नवीन सृष्टी, सत्ययुगाची ती सृष्टी. एक धर्म, एक राज्य, एक भाषा. मग ती जी म्हणतात ना वेळ आहे, ती वेळ चालू आहे कलियुगाची अंतिम चरणामध्ये. अधर्मग्लानीची ही जी वेळ म्हणजेच कलियुगाची अंतिम चरण आहे. आणि त्यात ईश्वर आपल्याला प्रकट होऊन स्वतःची ओळख करून देत आहेत. स्वतः आपण कोण आहोत, तर शरीर नाही, शरीराला चालवणारी आपण ऊर्जा आहोत. आणि आपले पिता कोण आहेत, सर्वांचे आत्म्याचे पिता, परमपिता शिव परमात्मा. हे जे ज्ञान आहे की मी कोण आहे, मी कुठून आलेलो आहे, या सृष्टीवर माझं कर्तव्य काय आहे, स्वतःला समजून घेणं. आता सृष्टीची कोणती अवस्था चालू आहे, कर्माची गुह्य गती काय आहे, आणि आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा कुठे जायचं आहे. इथे भेटलास तिथे नको भेटू, हे सहज बोलताना बोलतो. ते तिथे म्हणजे ते आपलं परमधाम घर, जिथे सर्व आत्मसृष्टीच्या अंतिम चरणामध्ये
ईश्वर येतात आणि आपल्याला घेऊन जातात. मुक्ती देतात सगळ्यांना, जीवनमुक्ती पण देतात. म्हणजे जीवन असतानाही मुक्त अवस्था, म्हणजे जीवन आहे तरी आपण फ्रीडम अनुभव करतो, फ्री. आज दुःख आहे, प्रॉब्लेम्स आहेत, त्यातूनही माणूस जगत आहे, फेस करत आहे, लाईफ चालू आहे. पण असं एक जीवन असणार ज्याच्यामध्ये दुःख नाही, अशांती नाही, प्रॉब्लेम्स नाहीत. ते सत्य, ते युग जिथे सगळे सुखी आहेत, सगळे संपूर्ण आहेत, सगळ्या गोष्टीची संपूर्णता आहे. प्रकृती पण सात्विक आहे, सत्वप्रधान आहे. आज किती त्रास होतो प्रत्येक गोष्टीचा. गरमी असेल तर उष्माघात होतो आहे, त्याने लोकांचे मृत्यू होत आहेत. पाऊस आला तर महापूर येतात, दरड कोसळतात, गावाच्या गावं जातात. प्रकृती पण तमोप्रधान झाली ना, म्हणजे आपली मर्यादा ओलांडली, ज्यामुळे मनुष्य जीवितहानी होते, मनुष्यहानी होते, कितीतरी गोष्टींचं नुकसान होतं. तर हे असं एक युग जिथे प्रकृती पण आपल्या मर्यादेत असणार, मनुष्याची पण आपली स्वतःची गुण आणि चरित्र असणार आहेत, शक्ती आहे, सगळे पवित्र आहेत, असं एक युग असणार. ह्या कल्पना नाही आहेत. तर आज ईश्वर आपल्याकडून ते कार्य करून घेतात. आपल्याकडला हे सत्यज्ञान देऊन, कर्माची गती शिकवून, जे शास्त्रात आपण ऐकलं, नर तू ऐसे करने कर जो तू श्री नारायण बने, नारी तू ऐसी करने कर जो तू श्री लक्ष्मी बने. म्हणजे असे कर्म शिकवतात ज्याच्यामध्ये लक्षण, माझे लक्षण, सुख, शांती, आनंद, प्रेमपूर्ण असतील. मग ती गोष्ट, ते सगळं ईश्वर आपल्याला आज समजावतात, जेणेकरून प्रत्येक मनुष्य कसा असेल, महान असेल, देवात्मा, देवी देवतांसारखे सुख देणारे, कोणीच कोणाला दुःख देणार नाही. तर तेच झालं ना सतयुग, स्वर्ग, जे दुःखच नाही. ही कल्पना नाही, तर आपल्या कर्माने हे सृष्टी निर्माण करतायत ईश्वर, आपल्याद्वारेच होणार आहे. प्रत्येक व्यक्ती जेव्हा स्वतःला शरीर न समजता, शरीर समजणं म्हणजे काय समजणं, तर देहाच्या भानात राहणं. देहाचा भान म्हणजेच काय, तर ज्या नेगेटिव्हिटीज आहेत, मग त्याच्यामध्ये सगळं आलं, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार. मग ह्या नेगेटिव्ह क्वालिटीजमध्ये ह्याच्या प्रभावात होऊन कर्म करणं म्हणजेच काय, तर देहभानात राहणं, रागामध्ये, मोहामध्ये, अहंकारामध्ये, इगोइस्टिक म्हणतो आपण, लालचवश जे काम होतं आहे, लोभावश जे काम होतं आहे, रागामध्ये जी कामं होत आहेत, त्याने कधी चांगलं झालं का काही. मग सुख, शांती, आनंद, प्रेम, पवित्रता, ज्ञान, शक्ती, ह्या क्वालिटीजमध्ये जे कार्य होईल ते कसं असेल, 100% चांगलंच असेल ना. असे प्रत्येक व्यक्ती त्या गुणांमध्ये जेव्हा व्यवहार करतील, तेच तर सत्याचं युग आहे. आणि त्याचीच ईश्वर आता काय करत आहे, स्थापना, एक सत्य धर्माची स्थापना आणि अनेक अधर्माचा विनाश. तेच तर कार्य चालू आहे, हे समजून घ्यायचं आहे. घेते एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नभते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. तेव्हा नभती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, तेव्हा होती चंद्रभागा. चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी गोमटी, चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी गोमटी. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. नासिलिया भूमंडळ उरे पंढरी मंडळ. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी.
अविनाश पंढरी नाम म्हणे वासी हरी नाम म्हणे वासी हरी आम्ही नाचो पंढरपुरी आम्ही नाचो पंढरपुरी आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी मग वैकुंठ नगरी ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. ब्रेकनंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे. रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. रसिक हो, भाव काय आहे ह्याचा की आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की अधर्म ग्लानीची वेळ आता सुरू आहे. अधर्माचा विनाश करण्यासाठी परमात्मा शिव अवतरित झालेत. जन्म नाही, अवतरण. मग ईश्वर हे जे अवतरित होतात ते युगे युगे नाही, संगम युगे. प्रत्येक युगामध्ये येण्याची गरजच नाही ना. हेच तर लक्षात घ्यायचं आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलयुग आणि त्याच्यानंतर पुन्हा चक्र रिपीट होणार. मग कलयुगाचा अंतिम आणि सत्ययुगाचा प्रारंभ याच्या मध्यामध्ये जे संगम आहे, म्हणजे त्याच्या कलयुगाची जी अंतिम चरणामध्ये अति होते, जिथे धर्मग्लानी होते, दुःख, पापाचार वाढतोय, अनाचार वाढत आहे, अशा वेळा ईश्वर अवतरित होऊन जे ज्ञान देतात, ज्याच्यामुळे मनुष्यात्म्याची प्रगती होते, त्याचं चरित्र सुधारतं, त्याच्यामध्ये शक्ती येते, ईश्वराच्या आठवणीने तो काय होतो, देवात्मा. साधारण मनुष्याचे पासून देवात्मा म्हणजे देवी देवतांसारखे क्वालिटीज त्याच्यामध्ये येतात. ते ज्ञान तो समजून तसे व्यवहार करू लागतो आणि तेच आहे सत्याचं युग. त्या युगाची आता स्थापना चालू आहे. मग युगायुगात येण्याची गरजच नाही. फक्त कलियुगात जेव्हा कलह क्लेश वाढतो तेव्हा ईश्वर अवतरित होतात. आलं लक्षात? सतयुगामध्ये तर आहेत सूर्यवंश. यथा राजा राणी तथा प्रजा असं ऐकलंय. म्हणजे जसे राजा राणी तसेच प्रजा असते. राजा राणीच कसे आहेत? संपूर्ण पवित्र मर्यादा पुरुषोत्तम. तशीच प्रजा पण आहे, सुखी आहे. तिथे काही कलह नाही, दुःख नाही. मग ईश्वर अवतरित होऊन कुठल्या अधर्मग्लानीला थांबवणार? ते तर चांगलंच चालू आहे ना सगळं. सत्याचं युग आहे. त्रेतायुगात पण गरज नाही ईश्वराला अवतरित होण्याची, कारण तिथे पण काय आहे, दिव्य आत्म्यांचंच ते जग आहे. राम सीता चंद्रवंशी, रामचंद्र म्हटलं जातं. सूर्यवंश नंतर चंद्रवंश. कला कशा कमी कमी होत जातात. म्हणजे अवस्था आहेत ह्या. जसं मनुष्य आत्म्यामध्ये पण जेव्हा छोटंसं शिशु आहे, बाळ आहे, त्याच्यामध्ये त्याच्या डोळ्यामध्ये बघा कशी चमक असते, किती शाईन असते. जसं हळूहळू मोठं मोठं होत जातो, म्हणजे ती एनर्जी यूज होते ना. त्या डोळ्यांद्वारे तो किती गोष्टी बघत, वाचत, वापरतो ना त्या. आणि मग वृद्धावस्थेत त्या डोळ्यांमध्ये ती चमक असते का? म्हणजे स्थिती सांगायचं आहे म्हणून हे उदाहरण दिलं. तसंच सूर्यवंश नंतर चंद्रवंश. आणि सूर्यासाठी कधी बोललं आहे की त्याच्या कला कमी होतात? चंद्राच्या कला कमी जास्त होत असतात ना. पौर्णिमा, अमावस्या. पौर्णिमा म्हणजे फुल मून, पूर्ण चंद्र. अमावस्या म्हणजे फक्त, म्हणजे समजून गेलात ना तुम्ही, चंद्राला ग्रहण लागतं, छोटीशी कोर राहते, पुन्हा तो पूर्ण चंद्र होतो. मग ह्या अवस्था, मग त्रेतामध्ये थोडीशी त्रुटी येते. त्रेतायुग. पण तिथेही दिव्यात्म्यांचं जग आहे. तिथेही काही दुःख नाही, कलह नाही. तिथेही ईश्वराला अवतरित होण्याची गरजच नाही आहे. आणि जर द्वापर युगात ईश्वर येतील भगवंत आणि गीतेचं ज्ञान ऐकवतील, द्वापर म्हणजे दोपूर, म्हणजे तिथे ज्ञान पण आहे, भक्ती पण आहे. जे हळूहळू जसं त्रेतायुगामध्ये त्रुटी येत, कला कमी होतात, थोडं थोडं दुःख वाटतं. मग मनुष्य, देवात्मे काय होतात, स्वतःला अनुभव करतात कुठेतरी काहीतरी कमी आहे. मग ईश्वराची आठवण वेगवेगळ्या रूपामध्ये, त्याचं गायन पूजन करायला लागतात. ती भक्ती सुरू होते.
म्हणजे हे ज्ञान आहे स्वतःबद्दल की मी दिव्य आत्मा आहे, पण कुठेतरी कमी वाटते, मग भक्ती सुरू होते. ज्ञान पण आहे, भक्ती पण आहे, दोन्ही द्वापर. पण तिथेही जर भगवंत गीतेचं ज्ञान देतील तर मग द्वापरनंतर कलियुग कसं आलं मग? कारण तिथेही एवढी आवश्यकता नाही ना, अतिधर्म ग्लानी झालेली नाही. तिथे तर कुठेतरी भक्ती आहे, देवाबद्दल प्रेम आहे, ओढ आहे, पूजापाठ केलं जातं. त्यामुळे तिथेही गरज नाही. असं जर आपण म्हटलं की द्वापरमध्ये गीतेचं ज्ञान दिलं तर मग त्या गीता ज्ञानाने काय कलियुगासारखं घोर अधर्मयुगाची स्थापना झाली? कारण श्लोक काय म्हणतो, एक सत्य धर्माची स्थापना ना. कलियुगामध्ये तर कलह क्लेश आहे, पापाचार अनाचार वाढत आहे. तो तर असं युग तर येणार नाही ना गीता ज्ञानाने. मग आता लक्षात आलं, गीता ज्ञान ह्याची खरी गरज कलियुगामध्ये आहे. जिथे कलह आहे, क्लेश आहे, दुःख आहे, अशा ठिकाणीच गीता ज्ञानाची खरी गरज आहे ना रसिक हो. काय ऐकलं आपण? अधर्माचा नाश केला ना, म्हणजे अधर्म चरम सीमेवर होता. म्हणजे स्ट्रेस लेवल पण आपण आज बघितला, धर्मग्लानी तर आहेच, पण पर्सनल लाईफमध्ये पण मनुष्य आत्मे कितीतरी स्ट्रेसफुल आहेत, कितीतरी फास्ट लाईफ आहे. लहान लहान मुलांना काय प्रॉब्लेम असतील, हॉस्पिटलमध्ये जा लगेच कळेल. छोट्या छोट्या मुलांना हार्ट अटॅक्स आहेत, 9 वर्ष 12 वर्षाच्या मुलांना. काय स्ट्रेस आहे. त्यांनी या युगामध्ये, या कलियुगामध्ये येऊन 10-12 वर्षच झाले त्यांचा जन्म होऊन, इतका काय त्रास झाला त्या आत्म्याला. म्हणजे किती दुःख आहे, किती नकारात्मकता आहे, त्याचा प्रभाव काही असू शकतं. प्रत्येकाला नाही, तेही समजून घ्यायचं आहे की असं का. तर हेच तर समजणं म्हणजेच हे ज्ञान आहे की आपण अपडेट होणं, की आता जे कलियुग चालू आहे त्यामध्ये त्या नकारात्मकतेचा प्रभाव, त्यापासून आपल्याला स्वतःला सेफ ठेवण्यासाठी ज्ञानाची ही जी ज्योत आहे ती आपल्यामध्ये आपण काय केली पाहिजे, प्रज्वलित केली पाहिजे. समजून घेतलं पाहिजे की कसे कर्म करावेत की जे पण स्ट्रेसफुल वातावरण असलं तरी आपण त्या ईश्वराच्या मार्गदर्शनाखाली जीवन सुरक्षित कसं ठेवू शकतो. मग आज काय समजलं की कलह क्लेश आहे आत्ता, तर आत्ता ईश्वराला यायला हवं ना, बरोबर ना. मग ऐकूयात आपण पुढच्या भागात. आज इथेच थांबते. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा.
जपल जपल वडियांना किती जपल जपल कालगाचं पाणी किती शिपल